जिला भांडणं केल्याशिवाय संध्याकाळचं अन्नच पचन होत नाही अशी जी ती, तिचं नाव धुंदुली. लोकवार्ता रता क्रूरा, जी क्रूर आहे, कंजूस आहे, कृपण आहे. भांडणं हाच जिचा स्वभाव आहे. ब्राह्मण देव तर सत्यकर्मामध्ये तत्पर आहेत. बघा घडतं असं काही काही माणसं परमार्थिक असतात पण त्याला बायको चांगली मिळतेच असं नाही. एक माणूस तरुण मुलगा लग्नाच्या आधी कीर्तनाला येऊन, मी जिथे जिथे कीर्तन असायचं ना माझं, तर नांदेड जिल्ह्यामध्ये खूप कीर्तन असतात माझे, तिकडे कीर्तन असले की तो येऊन बसायचा. पण जसं त्याचं लग्न झालं 8-15 दिवसाने माझं कीर्तन होतं, तो मुलगा आलाच नाही. मी त्याला फोन केला, म्हटलं का रे लग्न झाल्यावर इतका बदलला की तू लग्न झाल्यानंतर कीर्तनालाच येणं बंद केलं. तो म्हटला महाराज काय सांगू, बायको अशी उलट्या डोक्याची भेटली, मी जर कीर्तनाला आलो ना तर मला घरातच घेणार नाही. अहो तिला चहा मागितलं की कॉफी देते, कॉफी मागितलं की चहा देते. मी म्हटलं सोपं आहे राजा, तुला जेव्हा कॉफी लागत असेल तेव्हा चहा मागत जा, आणि जेव्हा कॉफी पाहिजे तेव्हा, जेव्हा चहा पाहिजे तेव्हा कॉफी मागत जा, सोपं आहे. ते म्हटलं महाराज बरोबर आहे. म्हटलं जेव्हा तुला कीर्तनाला यायचं ना तेव्हा म्हणत जाय मी कीर्तनाला जातच नाही, म्हणजे ते उलट्या डोक्याचे तुला म्हणेल जा. सोपं आहे म्हटलं, काय अडचण नाही. ते म्हटलं महाराज बरं झालं तुम्ही सांगितलं, मला आता वडिलांचं पुण्यस्मरण करायचं आहे आणि तुमचंच कीर्तन ठेवायचं आहे. म्हटलं एवढंच म्हण की महाराजाचं कीर्तन नाही ठेवायचं, कुठलाच महाराज बोलवायचा नाही. हा घरी गेला आणि घरी गेल्यानंतर बायकोला म्हणते, अगं ऐकते का? म्हणते बोला की. अगं माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण आलंय, पण मला असं वाटतंय म्हणले की त्यांनी काही कमवलं नाही, भरपूर थोडंच कमवलंय, 7-8 एकरच जमीन जेवढी वडिलोपार्जित होती तेवढीच ठेवली, काही वाढवलं नाही. जाऊ दे म्हटले, आपण काही पुण्यस्मरण घालायचं नाही, जरी घालायचं असेल तुला तरी छोटंसं आपलं 2-3 लोक जेवायला बोलू आणि तेवढ्यामध्येच आटपून घेऊ. ती म्हटली माझे सासरे आणि त्यांचं पुण्यस्मरण एवढ्या शॉर्टकटमध्ये नाही, म्हटले आळंदीचा महाराज बोलवा. म्हटलं झालं गड्या आपलं काम. उलट्या डोक्याची होती ना ती, जवळचा महाराज नाही बोलवायचा, कीर्तन करायचं. ते म्हणलं मग कीर्तन ठीक आहे, पण म्हटले जेवण लई असं गोडधोड जास्त खर्च करायला नको म्हणले. आता याला तर करायचंच होतं ना खर्च, जास्त गोडधोड नको म्हणले, आपण साधं साधं वरण चपाती, फोडणीचं वरण आणि चपाती करूया म्हटले. नांदेडचाच होता त्याची बायको म्हटली नाही अहो माझे सासरे भाऊ होते, एवढं त्यांनी कमवून ठेवलं आहे, तेवढं सांभाळून ठेवलंय, त्यांचं पुण्यस्मरण आहे. पूर्णाच्या पोळीचा पंगत, साधी पंगत नाही, आता उलट्या डोक्याचीच होती. ठरलं सगळं, मला कीर्तनाला बोलवलं, मी कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर काही पितर जीव घातलेत, आणि जीव घातल्यानंतर ब्राह्मण देवतांनी सांगितले की हे जे पात्र आहेत ना हे वाहत्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी प्रवाहित करा, ज्याच्यावर पितर जीव घातलेत. ठीक आहे म्हटले. मग तो मुलगा घेऊन निघाला. ती म्हटली अहो थांबा, माझे सासरे होते, मी जाईल. उलट्या डोक्याचीच होती. निघाली नदीच्या ठिकाणी आणि नदीच्या किनारी गेल्यानंतर तिथे पात्र घेतलेत आणि नदीमध्ये प्रवेश केला. जसा प्रवेश केला, आता हा उलट बोलत नव्हता, सरळ बोलत होता. अगं वेडी आतमध्ये जाऊ नको, लई पाणी आहे. ही म्हटली नाही नाही आतमध्येच जाईल. जशी आतमध्ये गेली, नाकापर्यंत पाणी, खड्डा आला, बुडाली तशी वाहत गेली. पण ती म्हटली टेन्शन घेऊ नको, मी परत येणार आहे, मैं फिर से आऊंगा, मी पुन्हा येणार, मी पुन्हा. बिचारा डोक्याला हात लावून नाना भाऊ रडायला लागला. पण रडायला लागला, पाणी वाहत होतं इकडे आणि ते पायाला लागला इकडे. मग माझ्यासारखा एक माणूस गेला. म्हटले का दादा झालं काय, का रडताय? अहो म्हटले बायको पाण्यात वाहून गेली. म्हटले वाहून गेली तर खाली शोध की जिकडे पाणी वाहत आहे. ते म्हटलं ती तिकडून येणार नाही, ती उलट्या डोक्याची होती, ती इकडूनच येणार आहे. काय चाललं होतं, आपला सिद्धांत कुठे होता? लोकवार्ता रता क्रूरा, प्रायशो बहु जल पिका. आतमध्ये सत्यकर्मामध्ये तत्पर होते, पण पत्नी धुंदुली विरोधात होती.
लोक बरेच दिवस झाले लग्नाला, मुलबाळ होत नाही म्हणून लोक नावं ठेवायला लागलेत. नावं ठेवायला लागलेत. हे आत्मदेव सत्यकर्मामध्ये तत्पर आहे, तरी आहे का एखादं मुलबाळ? घरामध्ये गाय आणली, त्या गायीला वासरू नाही. जे झाड लावलं त्या झाडाला फळ येत नाही. आत्मदेव ब्राह्मण लोकांच्या निंदेला कंटाळून स्वतःच जीवन संपवायला निघाले. बघा, माणसाला स्वतःच दुःख जास्त वाटत नसतं, तो लोक निंदेला घाबरून आत्महत्या करत असतो. आत्मदेव ब्राह्मण घराचा त्याग करताय. गृहं त्यक्त्वा वनं गताः. घराचा त्याग केला आणि वनात गेलेत. एकांतामध्ये रडतायत. रडत असताना एका साधूने बघितलंय, दया आली, कोणीतरी देवासाठी रडत असेल, ज्या अर्थी एकांतात रडतोय. म्हणून त्याच्या जवळ गेलेत आणि विचारले, बाळा का रडतोय? कथं रोदिषि विप्रत्वं काते चिंता बलीयसी वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणं. हे बाळा का रडतोय, काय कारण आहे? कथम रोदिषि विप्रत्वम, हे ब्राह्मण देव क्यों रोते हो, काय कारण आहे रडण्याचं तुम्हाला? तेव्हा आत्मदेव ब्राह्मण सांगतायत, महात्मन मी आत्महत्या करण्यासाठी आलो होतो, कारण माझ्या घरामध्ये जे बालक, एकही बालक जन्माला आलं नाही. घरामध्ये जी गाय आहे त्या गायीला वासरू होत नाही. घरामध्ये जे झाड लावलं त्या झाडाला फळ येत नाही. प्रभू, लोक निंदेला कंटाळून मी आत्महत्या करण्यासाठी आलो. तेव्हा संत म्हणतात, बाळा अरे तू लोक निंदेला कंटाळून आत्महत्या करतोय, पण ज्याला मुलगा आहे तो तरी सुखी आहे का? धृतराष्ट्राला 100 मुलं होते, पण अंतकाळाच्या वेळेला एकही त्याच्या जवळ नव्हता. भागवतामध्ये वेन एक राजा आहे, ज्या वेन राजाला एक मुलगा झाला होता. त्या मुलाला बघून तो राजा पळून गेला होता. अरे ज्याला मुलगा आहे तोही दुखी आहे, ज्याला जास्त आहे तोही दुखी आहे. म्हणून आत्मदेव ब्राह्मणांना उपदेश करतायत, बाळा रडू नको. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, बाबा जो देखे सो दुखिया बाबा. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, तपसी को दुख दुनारे. हे नादे जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा,
देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा। ब्रह्मा दुखिया शंकर दुखिया, जिसको जगत ने पूजा रे। कहत कबीरा ओ नहीं दुखिया, जिसको मन ने जीता रे। कोण दुखी नाही या जगतामध्ये, प्रत्येक दुखी। पण ज्याने आपल्या मनाला जिंकलं ना, तो जगातला सगळ्यात मोठा सुखी माणूस आहे। जेव्हा हे ज्ञान सांगू लागलेत ना आत्मदेव ब्राह्मणाला ते संत, तेव्हा आत्मदेव ब्राह्मण म्हणतात, महाराज प्रवचन नका सांगू हो, तुमच्यापेक्षा भारी मला करता येतं प्रवचन। द्यायचं असेल तर मुलगा द्या, कारण महाराज मी असं ऐकलंय, संतांची कृपा झाल्यानंतर काय नाही होऊ शकत। होता तुमची कृपा, पशु बोले वेद, जेने निश मात्रे देह पालटिला। नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य मूर्ती जेवे। काय संतांचा महिमा आहे महाराज, संत काय नाही करू शकत। तुम्ही माझं दुःख दूर करा प्रभू, म्हणून आत्मदेव ब्राह्मणांनी संतांच्या चरणावर नतमस्तक झाले, डोकं टेकवलं। तोच त्याच्या मस्तकावरच्या रेषा वाचल्या आणि संत म्हणतात, हे महात्मन शृणु विप्र मया तेद्य प्रारब्धम तु विलोकिनम, सप्त जन्म तव पुत्रो नैवच नैवच। एक जन्म नाही राजा, 7 जन्म तुला मुलगा होणार आहे। आतापर्यंत एका जन्माचं दुःख कमी होतं की आता 7 जन्माचं सांगून अजून दुःखी केलं। म्हणून आत्मदेव ब्राह्मण म्हणतात, प्रभू आता तुमच्या चरणावरच मी माझा देह सोडतो, एक तर मुलगा द्या, नाहीतर मी माझा देह तुमच्या चरणावर सोडेल। ब्रह्महत्येचं पातक लागेल प्रभू तुम्हाला। संत मनातल्या मनात विचार करतात, घेणं एक ना घेणं दोन या दिशेने चाललो होतो, रडतोय म्हणून आलोय, तर हे तर आपल्याच मस्तकी ब्रह्महत्येचं पातक लागायला लागलंय। ऐकतच नाही म्हणून आपल्या झोळीमध्ये हात टाकला, एक फळ काढले, त्या फळावर मंत्र उच्चारलेत आणि ब्राह्मण देवतेच्या हातात दिले। सांगितले, जा तुझ्या घरी जा, तुझ्या पत्नीला सांग की नियमाचं पालन कर, चांगलं सुचिरभूत राहून या ठिकाणी हे फळ खायला लाव, निश्चित तुला मुलगा होईल। आत्मदेव ब्राह्मण घरी आलेत आणि घरी आल्यानंतर हाक मारली, अगं ऐकलं का? धुंदुली धावतच बाहेर आली। आत्मदेव ब्राह्मण म्हणतात, अगं आता दुःखाचं विसर, आपल्याला आनंदाचे दिवस आलेत। धुंदुली म्हणते, काय आनंद आलाय तुमच्या जीवनामध्ये? अगं आपल्याला मुलगा होणार आहे, हे फळ घे, एका संतांनी दिलंय, हे फळ जर तू खाल्लंय तर निश्चित गर्भवती राहशील। धुंदुली म्हणते, प्रभू मी अजून स्नान केलं नाही, तुम्ही हे फळ ठेवून द्या, मी शुचिरभूत होऊन खाते। आत्मदेव ब्राह्मण आनंदामध्ये असल्यामुळे विश्वास ठेवला, बाहेर निघून गेले। तेवढ्यामध्ये एक शेजारची बाई आली आणि धुंदुली तिला म्हणते, अगं तुला माहिती आहे का, आमच्या ना यांनी वनात गेले होते, एक साधू भेटला, बैरागी भेटला
आणि त्या बैराग्याने एक फळ यांना दिलंय आणि ते म्हणतायत म्हणे की हे फळ खाल्ल्यानंतर मी गर्भवती राहणार आहे. हे सखी फलभक्षेन गर्भस्यात् उदरं वरिणरुद्धिता स्वल्पभक्षं ततो शक्ति गृहकार्यं कथं भवे. हे सखी जर समजा मी ते फळ खाल्लं आणि मी जर गर्भवती राहिली तर माझं उदर मोठं होईल आणि माझं पोट मोठं झाल्यानंतर मला घरातले कामं करता येणार नाही आणि मला कामं करता येणार नाही म्हणून माझे पतिदेव माझ्या नणंदबाईला घेऊन येतील कामं करण्यासाठी आणि माझी नणंद तर इतकी महाचोरटी आहे की ती 9 महिन्यात सगळं घर साफ करून पळून जाईल. अजून फळ खाल्लेलं आणि म्हटले समजा मी ते फळ खाल्लं मी गर्भवती राहिली आणि तेवढ्यामध्ये जर गावात आग लागली सगळे पडून जातील आणि मलाच मरावं लागेल. पूर आला सगळे पळून जातील आणि मलाच मरावं लागेल. आणि मी असं ऐकलं एक शुकदेव नावाचं बालक आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिलं. तसं जर माझं बालक 2-3 वर्ष राहिलं तर तदा मे मरणं भवेत्. दैवाद घाटी व्रजिद्गामे पलाये गर्भिणी कथम शुकवस्मी वसे कुक्षे स्तम कुक्षे कथमुसृजे. तसं त्या शुकदेवांसारखं जर माझ्या पोटात ते 2-3 वर्ष राहिलं तर माझा मृत्यू निश्चित आहे. आणि मी असं ऐकलंय कधी कधी प्रसूतीच्या वेदना एवढ्या भयानक असतात की त्या प्रसूतीच्या वेळेला एखाद्या स्त्रीचा जीवही जातो. प्रसूता याश वर्तते. म्हणून हे सखी मला असं वाटतं जगातल्या 2च स्त्रिया सुखी आहे. वंद्या वा विधवा नारी सुखीने चेती मे मती. माझ्या मतीने जिला मुलगा होत नाही ती सुखी आहे आणि जी विधवा आहे ती सुखी आहे. शेजारच्या बाईने डोक्याला हात लावला आणि सांगितले म्हटले बाई तुला काय करायचं ते कर मी चालले घरी. तेवढ्यामध्ये धुंदुलीची बहीण आली आणि बहीण आल्यानंतर सगळा किस्सा बहिणीला सांगितला. बहीण म्हटली अगं असं बाबा बैराग्याने फळ दिल्यानंतर कुठे मुलगा होत असतो का. तू काळजी करू नको ताई. माझ्या घरी 7-8 मुलं झालेत. आता मी 9व्यांदा गर्भवती आहे. माझं बालक मी तुला देऊन टाकेल. तुझ्याकडे पैसे भरपूर आहेत. तुझ्याकडचे पैसे माझ्या मालकाला माझ्या मिस्टरांना देऊन टाकू. त्यांचं तोंड चूप करू. तुला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. उलटी नाही मळमळ नाही कसला त्रास नाही. ही म्हणली बहीण असावी तर असली. काळी काळजी करू नको तुला माझा मुलगा मी देईल. ते फळ तर्क वितर्क करून खाल्लेलं नाही. बहीण सांगते धुंदुलीची हे फळ गाईला खाऊ घाल. बघू आपण साधूच्या प्रसादाने गाईला मुलगा होतो का. म्हणून ते गाईला फळ खाऊ घातलेलं आहे. आणि घडलंय असं की 9 महिने झाल्यानंतर गाईला एक बालक झालंय की ज्याचं सर्वांग पुरुषाचं आहे फक्त कान गाईसारखे आहे. म्हणून त्याचं नामकरण केलेलं आहे गोकर्ण. आणि मलाही बालक झालंय म्हणून धुंदुली सांगू लागली. त्याचं नामकरण धुंदुलीनेच केलंय धुंदुकारी. पण एक कुख्यात झाला आणि दुसरा प्रख्यात झाला. गोकर्ण पंडित होण्याने धुंदुकारी महाखला. एक ज्ञानी आणि दुसरा खल जन्माला आलेला आहे. आणि म्हणून दोघंही लहानाचे मोठे होत आहेत. आणि लहानाचे मोठे झाल्यानंतर एक दिवस तर त्या धुंदुकारीने आपल्या बापावरच हात उजारलाय. बरेचसे असे धुंदुकारी आहेत मोठे झाल्यानंतर म्हणतात तुम्हाला अक्कल नाही आहे.